नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आले होते शेतामध्ये शेळींसाठी. आणि इकडे बघा बाहेर पाऊस सुरू झाला लगेच. आणि 8 दिवसापासून इकडे खूप पाऊस आहे आमच्याकडे, मुसळधार पाऊस आहे. म्हणजे कुठलंच काम होत नाही. आणि सगळे पिकं जे आहेत ते सगळे पिकंसुद्धा खराब झालेले आहेत आमच्याकडे. आणि पावसाने खूप जोरात हजेरी लावलेली आहे 8 दिवसापासून. तर बघा आज सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे. इकडे पाठीमागे बघा भरपूर पाऊस सुटलेला आहे. तर आम्ही आलो होतो शेळींसाठी चारा पाणी करायला आलो होतो आम्ही. तर आम्ही आलो आणि तोपर्यंत पाऊस सुरू झाला. आणि दिनेचे पप्पा गेले पाला घ्यायला, म्हणजे शेवग्याचा पाला घ्यायला गेलेले ते. तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेरामधून दाखवते. तर ते बघा समोर शेळींसाठी पाला काढतायत, कारण आम्ही मोकळे सोडणार होतो. पण लगेच पावसाने सुरुवात करून दिली. आणि अशा पाऊसमध्ये शेळ्या चरत नाही, ते खूप घाबरतात. त्यांना असं वाटतं की आम्ही पाण्यात भिजून जाऊ का काय, असं त्यांना वाटतं. आणि बघा इकडे समोरून चारा आणलेला आहे मस्त. आणि शेवगाचा पाला आहे हा, आणि पौष्टिक पाला आहे, त्यांना खूप आवडतो हा पाला. तर आता काही जास्त पाला आणायची गरज नाही, कारण भरपूर पाला आणलेला आहे. तर शेळी सुद्धा सांभाळणं किंवा शेळी पालन करणं काही सोपं नाही. कारण बघू शकता मी पावसामध्ये घरून आलो आम्ही 3 वाजता आलो. आणि आल्या सुरुवात झाली पावसाची. तर बघा आता पाऊसमध्ये त्यांनी असा पाला वगैरे आणलेला आहे. आपल्याला वाटतं शेळीपालन खूप सोपं असतं, सोपं वगैरे काही राहत नाही. शेळीपालन सुद्धा खूपच अवघड आहे. आणि बघा ऊन पडलेलं आहे आणि उन्हात पाऊस सुरू आहे. बघा मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यावरून दाखवते. ऊन पडलेलं आहे आणि उन्हातच पाऊस सुरू आहे. असा पाऊस आहे आज आता आमच्याकडे. आणि सगळे पिकं जे आहेत ते पूर्ण खराब झालेले आहेत. तर बघा आमच्याकडे ज्या कपाशी आहेत तर पूर्ण अशा लाल झालेल्या आहेत. तर आता आपण बघू आपल्या शेळींचं. तर बघा त्यांना आता इकडे पाला वगैरे असं बांधतायत. आणि बाकीचे जे त्यांना काही भूक वगैरे लागलेली नाही, ते शांत उभे आहेत. तर आजचा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.